नमस्कार। या देशातलं मतदान चोरीले चाललंय भाऊ, आणि आपण या देशाची लोकशाही वाचली पाहिजे म्हणून वर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 19 ऑगस्ट 2025 ले सकाळी 10 वाजता एक मोठं आंदोलन ठेवलं आहे। प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा निवडणूक अधिकारी हा कलेक्टर असते, म्हणून कलेक्टर ऑफिसवर हा धडक मोर्चा आहे। या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। या देशातल्या संवैधानिक संस्था, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या संवैधानिक संस्थांनी संवैधानिक पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम केलं पाहिजे, अशीच आमच्या प्रत्येक भारतीय माणसाची इच्छा आहे। म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुका त्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या असो का तिकडं विधानसभा, विधान परिषद का तिकडं लोकसभेच्या असो, ह्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे। जो डाटा राहुल गांधींना मागितला आहे तो डाटा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने डिजिटली स्वरूपात द्यायला पाहिजे। उडवा उडवीचे उत्तर देऊ नये पत्रकार परिषद घेऊन, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट का महाराष्ट्राच्या विधानसभा इलेक्शनच्या दिवशी 5:30 वाजताच्या नंतर जे 76 लाख मतदान झालं त्याचे सीसीटीव्ही मागितले, ते सुद्धा द्यायला पाहिजे। आम्हाला ते 3600 तास लागो का 36,000 तास पाहायला लागो। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या याच ठीक आहे रवैयामुळे इथं महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतात ठीक आहे बीजेपीचा मोठा मंत्री अनुराग ठाकूर यानं एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत त्यानं 6 लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण करून सांगितलं। तर माझ्या सगळ्यात पहिले हाच प्रश्न आहे का जे काम राहुल गांधीले करायला 6 महिने लागले, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले सॉफ्ट कॉपी मागितली, त्यानं हार्ड कॉपी डाटा दिला आणि बीजेपीले हा डाटा 6 दिवसात ॲनालिसिस कसा करता आला त्यानं ठीक आहे त्याले बीजेपीले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं डिजिटली डाटा दिला का। आणि आता बीजेपीनं प्रेस कॉन्फरन्स घेतल्याच्या नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जाग आली का। अशा अनेक मुद्द्याले धरून आपल्या मागण्या, लोकांच्या मागण्या, आम्ही मालक आहे या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून भारतीय लोकशाही बचाव अभियानाअंतर्गत वर्धेतल्या सर्व सामाजिक संघटना, सर्व लोकशाही मानणारे राजकीय पक्ष याच्यात सहभागी होणार आहे। आपणही इकडं तिकडं चर्चा करण्यापेक्षा, आपल्या मनातला रोष इतरत्र व्यक्त करण्यापेक्षा आणि ठीक आहे बीजेपीले तुम्ही जे काही मागं बोलता तसं मागं बोलण्यापेक्षा या आंदोलनात सहभागी व्हा, एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करीन। या आंदोलनात सहभागी होऊन या देशाच्या लोकशाही भक्कम करण्यासाठी एक तर तुमच्याकडून काही करता येत नसन तर दुसरं कोणी करत आहे तर त्याचं मॉरल डाऊन करू नका, ठीक आहे। दुसरं कोणी करत आहे त्याला सपोर्ट करा, ठीक आहे।